आश्वासन आश्वासन आणि आश्वासन। निवडणुका दरम्यान सत्तेत येण्यासाठी अनेकदा आश्वासनाचे गाजर जनतेला दाखवले जाते, नंतर हेच आश्वासन नेत्यांच्या मानगुटीवर बसते। याला कुठलाही राजकीय पक्ष अपवाद नाही। पश्चिम भारतातील महाराष्ट्र राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघांपैकी एक आहे चंद्रपूर विधानसभा मतदारसंघ आणि सध्या चंद्रपुरातही असेच आश्वासन जनतेच्या कायम चर्चेत आहे। मग ते बाबूपेठ उड्डाणपूल असो की विशेष चर्चेत असलेला मुद्दा 200 युनिट मोफत वीज। चंद्रपूर जिल्हा हा कोळसा, सिमेंट, वीज, स्टील व पेपर, कोळसा खाणी आदी आघाडीच्या उद्योगांमुळे औद्योगिक जिल्हा म्हणून ओळखला जातो। एवढंच नाही तर वाघांचा जिल्हा म्हणून सुद्धा हा जिल्हा प्रसिद्ध आहे। चंद्रपूर जिल्हा समृद्ध इतिहास आणि सांस्कृतिक वारसा तसेच नैसर्गिक सौंदर्यासाठी ओळखला जातो। राज्याच्या राजकारणावरूनही देखील हा अतिशय शांत जिल्हा म्हणून ओळखला जात होता। मात्र 2014 नंतर जिल्ह्यातील राजकारण अतिशय वेगाने बदलत गेले। पूर्व विदर्भातील चंद्रपूर हा राजकीय दृष्ट्या अतिशय महत्त्वाचा मतदारसंघ आहे आणि राजकारणात काहीच स्थिर नसतं। याची समीकरणे वेळ आणि स्थितीगणित बदलत असतात आणि जनतेच्या मनात नेमकं काय चाललंय याचा निश्चित धांडोळा घेणं देखील अवघड असते। मातब्बर राजकारणी सुधीर मुनगंटीवार हे पहिल्यांदाच खासदारकी लढत असणाऱ्या प्रतिभा धानोरकर यांच्याकडून तब्बल 2,60,000 पराभूत होतील असं कोणी म्हटलं असतं तर त्याला वेड्यात काढण्यात आलं असतं। पण वर्तमान सर्वांसमोर आहे। या विजय पराजयाची अनेक कारणे आहेत, मात्र ऐनवेळी धानोरकर यांना तिकीट मिळण्यासाठी जो संघर्ष करावा लागला त्यामुळे त्यांना जनतेची सहानुभूती मिळाली। हा विजयाचा पहिला टप्पा होता। लोकसभा निवडणुकीचा धुरळा खाली बसत नाही तोच राजकीय पक्ष आणि इच्छुक उमेदवारांनी चंद्रपूरमध्ये विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे, तर भाजपच्या नेतृत्वातील महायुतीनेही पराभव बाजूला सारत विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रित केले आहे। चंद्रपूर येथे 6 विधानसभा मतदारसंघ आहेत: चंद्रपूर, बल्लारपूर, वरोरा, चिमूर, ब्रह्मपुरी आणि राजुरा। मात्र सर्वच पक्षांकडून जिल्ह्यातील 6ही विधानसभा मतदारसंघावर दावा केला जात आहे। चंद्रपुरातील निवडणुकीदरम्यान दिलेल्या आश्वासनाबाबत बोलायचे झाले तर मागील अंदाजन 40 वर्षांपासून नव्या आणि जुन्या चंद्रपुराला जोडणाऱ्या बाबूपेठ उड्डाणपुलाचा प्रश्न अंधारीतच आहे। 2016 मध्ये या पुलाला 32.22 कोटी रुपयांचा अंदाजपत्रकासह तांत्रिक मान्यता मिळाली होती, पण मात्र पुलाचा कार्य अद्याप पूर्ण झालेलं नाही। या रोडावरून प्रत्येकी अर्ध्या तासाने रेल्वे जाते, त्यामुळे येथील फाटक नेहमीच बंद असते। त्यामुळे या मार्गाने जाणाऱ्या नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो। अनेक अपघातही झाले। दरम्यान प्रत्येक विधानसभा, लोकसभा आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीत उड्डाणपुलाचा प्रश्न ऐरणीवर येतो। बाबूपेठ परिसराची जवळपास 60,000 लोकसंख्या आहे। मागील 4 दशकापासून 60,000 नागरिकांची प्रतीक्षा अजूनही कायमच राहतील काय असा प्रश्न निर्माण होत आहे। देशातील अनेक राज्यात घरगुती वापराची वीज मोफत दिली जात आहे। अशात विद्युत निर्मितीची माहेरघर असलेला चंद्रपूर जिल्ह्यासह राज्यातील वीज उत्पादक जिल्ह्यांना 200 युनिट वीज मोफत मिळावी यासाठी 2017 ते 2018 मध्ये मागणी उठली होती। विद्यमान आमदार किशोर जोरगेवार यांनी 200 युनिट मोफत वीजचा मुद्दा उचलून धरला आणि 2019च्या लोकसभा निवडणुकीत इतिहास घडविला। विधानसभा निवडणुकीच्या आजवरच्या इतिहासात राज्यातील सर्वाधिक मताधिक्याने निवडून येणारे आमदार ते ठरले। मात्र प्रत्येक वेळी सत्तेच्या बाजूने राहिलेले जोरगेवार आपल्या कार्यकाळात जनतेला 200 युनिट मोफत देऊ शकले नाही। आता ह्याच पूर्ण आश्वासनाला घेऊन त्यांना जनतेसमोर जावे लागणार आहे। निवडणुकीच्या काळात जोरगेवार या मुद्द्याचा कसा सामना करतात हे बघणे देखील उत्सुकतेचे ठरणार आहेत।